लाडकीला मे महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। भगिनी या ठिकाणी आहेत, ते तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज आलेला आहे, किती पैसे जमा झालेत? 3000 रुपये जमा झालेले आहेत बहीण लाडकी म्हणून। बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली। त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात। आलेले पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांनी गर्दी। तर लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी, मे महिन्याचा हप्ता बँकेच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात लाडक्या झाली। बहिणींसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आज वार रविवार 14 जून रोजी नागपूर येथे निधी वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठेवल्याचं पाहायला मिळतंय। आज रविवारी 14 जून रोजी तब्बल या 14 जिल्ह्यातील आता 42 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नागपूर येथे निधी वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवल्याचं पाहायला मिळतंय। जवळपास 14 जिल्ह्यातील 42 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मे महिन्याचे 1500 आणि जून महिन्याचे 1500 असं तब्बल 3000 रुपये दोन्ही महिन्यांचे या ठिकाणी सकाळपासूनच जमा होत असल्याचं पाहायला मिळतंय। सकाळीच 9 वाजण्याच्या सुमारास डीबीटीचे बटन तिकडून दाबण्यात आलं होतं आणि नागपूर येथे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन आता दाबण्यात आल्यामुळे खटाखट मे महिन्याचा आणि जून महिन्याचा दोन्ही मेसेज या ठिकाणी महिलांना येत असल्याचं पाहायला मिळतंय। लाडकी बहीण योजनेच्या सर्व महिलांची लॉटरी लागली आहे। अखेर या ठिकाणी महिलांना मे महिन्याचा आणि जून महिन्याचा हप्ता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आज वार रविवार 14 जून रोजी तब्बल 42 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या 14 जिल्ह्यामध्ये ज्या राहतात त्यांना खटाखट मेसेज या ठिकाणी यायला सुरुवात झाल्या। गेल्या आठवडाभरापासून महिलांना पैसे येतच होते, परंतु दररोज 1 ते 2 जिल्ह्यामध्ये आता एकदम मंद गतीने बँकेच्या खात्यावरती येत असते आणि बाकीच्या महिला ज्या वाट बघून कंटाळल्या होत्या, अखेर त्या लाडक्या बहिणींना आज नागपूर येथे निधी वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे। या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि यासाठी जवळपास 8700 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर केल्याची माहिती आता समोर आली आहे। खास करून मे आणि जून महिन्याचा हप्ता बँकेच्या खात्यावरती एकत्रित सोडण्यासाठी 8700 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी आता बँकेच्या खात्यावरती सोडलेला आहे। नागपूर येथे कार्यक्रम या ठिकाणी ठेवलाय आणि त्यामुळे सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास तिकडून डीबीटीचं बटन दाबण्यात आलं आहे आणि इकडे महिलांना खटाखट मेसेज यायला देखील सुरुवात झाल्या। लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, आजपर्यंत या ठिकाणी गेल्या आठवडाभरापासून पैसे महिलांच्या खात्यावरती सोडण्यात आले होते, परंतु सर्वच महिलांना हे पैसे सोडण्यात आले नव्हते। काही मोजक्याच महिलांच्या खात्यावरती पैसे आतापर्यंत गेले आहेत। आता ज्या शिल्लक राहिलेल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना या 14 जिल्ह्यातील जवळपास 42 लाख लाडक्या बहिणी ज्या गोरगरीब आहेत, ज्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करून ठेवल्या, त्यांना पैशांचं वितरण थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होत असल्याची माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता तुम्ही तयार राहायचं आहे। तुमच्या सुद्धा खात्यावरती 3000 रुपये या ठिकाणी पडल्याचा मेसेज पुढच्या अर्ध्या ते 1 तासामध्ये आल्याचं पाहायला मिळणार आहे। बघा, ही बातमी अधिकृत आहे। आतापर्यंत ज्या बातम्या तुम्ही पाहिल्या त्या सर्व या ठिकाणी आता खोट्या बातम्या अनेकांच्या ठरल्या आहेत, कारण तिकडून डीबीटीचं बटन दाबल्याशिवाय तुमच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे येत नसतात। आत्ताच एक अर्ध्या तासापूर्वी डीबीटीचं बटन दाबले आणि इकडे महिलांना या ठिकाणी पैशांचं वितरण आता तुम्हाला होत असल्याचं पाहायला मिळतंय। जशा प्रकारे तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता 3000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती मागच्या महिन्यामध्ये जमा झालेला आहे, सेम टू सेम तशाच प्रकारे आता तुम्हाला आता मे आणि जून महिन्याचा एकत्रित 3000 रुपयांचा लाभ आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून जमा होत असल्याची माहिती आता समोर आली आहे। कारण कालच या ठिकाणी जे 14 जिल्हे आता शिल्लक राहिले होते, 14 जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत होत्या त्यांची यादी या ठिकाणी बँकांना देण्यात आली होती आणि बँकांना सांगितलं होतं कसल्याही परिस्थितीत महिलांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी हे पैसे सोडून टाका। तशा प्रकारे या ठिकाणी खटाखट महिलांना मेसेज येत असल्याचं पाहायला मिळतंय। चला तर मग आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होऊ लागले, कोणते जिल्हे या ठिकाणी गेल्या आठवडाभरापासून वाटपाचे शिल्लक राहिले होते, त्यांना आज रविवारी 14 जून रोजी पैशांचं वितरण थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। यादी आपण या ठिकाणी आता लगेच पाहणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणी आता खुश झाल्याचं पाहायला मिळतंय आणि नागपूर येथे आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निधी वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता आणि याचे पैसे या ठिकाणी जमा होत असल्याचं पाहायला मिळतंय।
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने आता महिलांच्या खात्यावरती आता फास्ट पैशांचं वितरण होत असल्याचं पाहायला मिळतंय. महिलांनी या ठिकाणी आता अनेक महिला ज्या काय करत असतात, आपल्या मोबाईलकडे लक्ष देतात, त्यांना वाटत असतं की आज पैसे जमा होतील, उद्या पैसे जमा होतील. लक्षात ठेवा, मागच्या आठवड्यापासूनच तुम्हाला पैसे बँकेच्या खात्यावरती येऊ लागलेत. बघा या ठिकाणी मागच्या सोमवारपासून ते आता काल शनिवारपर्यंत जवळपास आता 30 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झालेत. मंद गतीने पैसे जात होते. त्याचं कारण म्हणजे सरकारकडे या ठिकाणी निधी उपलब्ध नव्हता, परंतु कालच या ठिकाणी केंद्र सरकारकडून जवळपास 8,700 कोटी रुपयांचा निधी मागवल्याची माहिती आता समोर आली होती. आणि हा जो निधी आहे तर तो बँकांना या ठिकाणी चेकद्वारे वर्ग करण्यात आला होता. आणि आज नागपूर येथे आता पैसे वाटण्याचा कार्यक्रम ठेवला होता. आणि तशा प्रकारे या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती डबल मेसेज येत असल्याचं पाहायला मिळतंय. तुम्हाला सुद्धा पुढच्या 10 ते 15 मिनिटांच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती मे आणि जून महिन्याचे 3,000 रुपये आल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी येणार आहे. तुम्हाला मागच्या महिन्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचा जशा प्रकारे तुम्हाला मेसेज आला तशाच प्रकारे या ठिकाणी आता तुम्हाला मेसेज आल्याचं पाहायला मिळणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द पाळल्याचं पाहायला मिळतंय. तब्बल 42 लाख लाडक्या बहिणी ज्या या 14 जिल्ह्यामध्ये राहतात त्यांना आज रविवारी 14 जून रोजी पैसे वाटण्याचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी आनंदाने नाचू लागलेत. तब्बल 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैशांचं वितरण होऊ लागले. आता तुम्ही म्हणाल की आतापर्यंत या ठिकाणी फक्त आम्ही बातम्या बघत आहोत की आज पैसे येतील, कोण म्हणत होतं उद्या पैसे येतील, परंतु खात्यावरती नेमकं पैसे कधी येणार हे ठामपणे कोणी सांगत नव्हतं. तर यावरती स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना अर्जंटमध्ये सांगण्यात आले, कोणाला सुद्धा वगळण्यात येणार नाही. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे या ठिकाणी सर्वांच्या खात्यावरती येणार आहेत. जवळपास आता ज्या शिल्लक राहिलेल्या 42 लाख लाडक्या बहिणी आहेत त्यांना पैसे या ठिकाणी जमा होत आहेत. बघा तुम्ही म्हणाल की आता इतके दिवस पैशांची आम्ही वाट बघितली, आम्हाला का झालेलं नाही? तर बघा लक्षात ठेवा, सरकारकडे निधी उपलब्ध नव्हता, कारण आधीच महागाई वाढलेली आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या आता अंतर्गत आता 8,700 कोटी रुपयांचा निधी मे आणि जून महिन्याचा वाटप करण्यासाठी घेतल्याचं आता पाहायला मिळतंय. आणि त्यामुळे हा निधी उपलब्ध झाल्याने सरकारच्या माध्यमातून 2 GR काढण्यात आले होते. पहिल्यांदा GR काढण्यात आला होता तो म्हणजे मे महिन्याचा, आणि त्यानंतरचा GR काढण्यात आला तो म्हणजे जून महिन्याचा. असं दोन्ही GR काढल्याने टोटल 8,700 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केल्याची माहिती आली होती. आणि तशा प्रकारे या ठिकाणी महिलांना 42 लाख लाडक्या बहिणी कोणत्या आहेत, कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये या महिला राहतात, त्यांना आज 14 जून या ठिकाणी आता रविवारी पैशांचं वितरण थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होत असल्याची माहिती समोर आली आहे. लाडक्या बहिणीची लॉटरी लागलेली आहे, कारण तब्बल 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लाडक्या बहिणींना आज रविवारी पैशांचं वितरण जोरदार होत असल्याचं पाहायला मिळतंय. बघा 14 जिल्ह्याचे या ठिकाणी आता बघा सर्वांनी 2 गट तयार करण्यात आलेत. निम्मे आता जिल्ह्यामध्ये पैसे दिवसा वाटप होईल आणि निम्या जिल्ह्यामध्ये रात्री पैसे वाटप होईल. म्हणजे सरकारच्या माध्यमातून सकाळी 9 वाजल्यापासून पैसे वाटपाचा कार्यक्रम ठेवलाय. काहींना या ठिकाणी आता दुपारी 2 वाजेपर्यंत येतील, काहींना 4 वाजेपर्यंत येतील, काहींना संध्याकाळी 6 वाजेपर्यंत येतील. परंतु पहिल्या 7 जिल्ह्यामध्ये संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांना या ठिकाणी आता 42 लाखापैकी निम्या लाडक्या बहिणी म्हणजे 21 लाख लाडक्या बहिणींना संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पैसे येतील 7 जिल्ह्यामध्ये. आणि दुसऱ्या गटातील जे 7 जिल्हे आहेत त्यांना बरोबर 7 वाजता रात्री दुसऱ्या गटातील 7 जिल्ह्यामध्ये पैसे वाटण्याचा कार्यक्रम या ठिकाणी असेल. तर तो संध्याकाळी रात्री बरोबर या ठिकाणी 1:30 ते 2:45 ते 3 वाजेपर्यंत या ठिकाणी हे दुसऱ्या टप्प्यातील बहिणींना या ठिकाणी पैशांचं वाटप थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो आपापली KYC केल्या का बघा, तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलंय का बघा. ही जर प्रक्रिया तुम्ही पूर्ण केली असेल तर आज तुम्हाला पैसे येण्यापासून कोणी अडवू शकत नाही. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सरसकट तुम्हाला मे महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता आणि जून महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता असं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 3,000 रुपये या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहे.
त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो आता आपल्या मोबाईलकडे लक्ष द्या, कारण कधी पण तुम्हाला मेसेज या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळणार आहे। बघा या ठिकाणी आता तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगत आहे, ज्या जिल्ह्यामध्ये गोरगरीब महिला राहतात, ज्यांना गेल्या आठवडाभरापासून पैशांचं वितरण झालेलं नाही, अशा गोरगरीब आणि गरजू महिला या ठिकाणी निवडल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याच जिल्ह्यांची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगणार आहे। बघा तुम्हाला वाटत असेल की आतापर्यंत आम्ही आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशी आतुरतेने वाट बघत होतो, परंतु आमच्या खात्यावरती का पैसे आले नाहीत, त्याला महत्त्वाची 2 कारणं आहेत। ते म्हणजे अनेक महिलांनी केवायसी प्रक्रिया या ठिकाणी करून ठेवली होती, परंतु 31 मे ही अंतिम तारीख या ठिकाणी देण्यात आली होती आणि यामध्ये ज्यांनी केवायसी प्रक्रिया चुकीची केली आहे त्यांना दुरुस्त करण्याची तारीख देण्यात आली होती आणि त्यामुळे त्यांनी अजून पण दुरुस्त केले नाही, त्यामुळे त्यांना या ठिकाणी पैशांचं वितरण गेल्या आठवडाभरापासून झालं नाही। काल स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी केवायसी करा, अगर केवायसी करू नका, सर्वांना सरसकट पैशांचं वाटप या ठिकाणी आज रविवारी नागपूर येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देण्याची सूचना या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आता जिल्ह्यांची यादी सांगताय, बघा तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का झटपटपणे बघून घ्यायचा आहे, कारण जे 14 जिल्हे सांगण्यात आलेत तर ते तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितलेत आणि त्यांनी जे जिल्हे सांगितले जातात त्या जिल्ह्यामध्ये हमखास पैशांचं वितरण या ठिकाणी होत असतं, कारण सरकारने गोरगरीब महिलांचे जिल्हे पहिल्या टप्प्यामध्ये आता या ठिकाणी वाटप केलेत। दुसरा टप्पा या ठिकाणी वाटप सुरू झालाय, तो आज रविवार 14 जून रोजी। आता बघा तुम्ही म्हणाल की रविवारी कसं काय वाटप होऊ लागलंय, सर्वांनी लक्षात ठेवा, नागपूर येथे एक त्या ठिकाणी आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मे आणि जून महिन्याचा हप्ता वाटण्यासाठी कार्यक्रम ठेवल्याचं पाहायला मिळतंय आणि तिथूनच या ठिकाणी आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट पैसे महिलांच्या खात्यावरती जमा होत असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। मग आता हे मे आणि जून महिन्याचे पैसे सरसकट सर्वांना येणार का असा प्रश्न अनेक महिलांनी केला होता। तर बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांनी जो प्रश्न उपस्थित केला होता त्या संदर्भात बोलताना स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, ज्या बहिणी गोरगरीब आहेत, ज्या बहिणी दुसऱ्याच्या शेतामध्ये भांगरायला जातात, ज्या बहिणी दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जातात, एकदम गोरगरीब आहे, त्यांना पैशांची गरज आहे, फक्त त्यांनाच या ठिकाणी आता 1500 मे महिन्याचे आणि 1500 जून महिन्याचे सोडण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता स्पष्टपणे सांगण्यात आलंय फक्त याच प्रकारच्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सर्वच बँकेमध्ये पैसे येणार नाहीत। मी तुम्हाला मार्च एप्रिलचा महिन्याचा हप्ता जो आहे तर तो सर्वांना सरसकट सर्व बँकेमध्ये सोडला, परंतु ज्यावेळी या ठिकाणी आता एप्रिल महिन्याचा जो आर्थिक वर्षाचं सर्व काही या ठिकाणी संपलं, मे महिना या ठिकाणी नवीन आता वर्षातील आर्थिक वर्षातील महिना सुरू झाला, यावेळी सरकारच्या माध्यमातून ज्या बँकेमध्ये लाडक्या बहिणींना लवकरात लवकर पैसे जमा होतात, लाडक्या बहिणींना वाट बघावी लागणार नाही, अशा मोजक्याच 10 बँका निवडल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला चिंतेमध्ये आहेत। आपली जर बँक या ठिकाणी आता सरकारने निवडलेल्या आता यादीमध्ये असेल तरच तुम्हाला आज रविवारी 14 जून रोजी या ठिकाणी आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैशांचं वितरण होणार आहे। आता लाडक्या बहिणींच्या अंगावर काटा आलाय की आम्ही कोणत्या बँकेमध्ये या ठिकाणी खातं उघडलंय। सरकारने फक्त याच 10 बँकेमध्ये आणि याच 14 जिल्ह्यामध्ये आज रविवारी पैशांचं वितरण करण्याची ऑर्डर सर्व बँकांना या ठिकाणी दिली आहे। मग आता सर्वात पहिल्यांदा आपण पाहत आहोत की कोणत्या या ठिकाणी महत्त्वाच्या 10 बँका आहेत। त्या 10 बँकामध्ये तुम्ही खातं खोललंय का, कारण काही बँकांचं विलीनीकरण झालंय आणि गेल्या आठवडाभरापासून काही बँकामध्ये सर्व्हर डाऊन येत आहे। त्यामुळे मोजक्याच बँका या ठिकाणी निवडलेत, त्या बँकांची यादी या ठिकाणी लगेच पाहणार आहोत। त्यानंतर कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये आज रविवारी 14 जून रोजी पैशांचं वितरण होऊ लागले हे सुद्धा या ठिकाणी आपण लगेच बघणार आहोत। त्यामुळे सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी आता आपण पाहूया की नेमकं कोणकोणत्या बँकेमध्ये पैशांचं वितरण आता होऊ लागले। त्यानंतर जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी आपण लगेचच पाहणार आहोत, परंतु याआधी कोणत्या प्रकारच्या लाडक्या बहिणींना बाहेर काढण्यात आले, त्यांना मे आणि जून महिन्याच्या हप्त्यांची अजिबात वाट बघू नका असं सांगण्यात आले। याची एकदा यादी आपण झटपटपणे पाहून घेऊया। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिला कसं होत होतं, लाडक्या बहिणीच्या अर्जांची कोण सुद्धा चेकिंग करत नव्हतं, परंतु आता ही लाडक्या बहिणीचा जो अर्ज आहे तर तो चेकिंग करण्याचं काम या ठिकाणी आता मशीनला देण्यात आलंय।
पहिला या ठिकाणी तुमचा अर्ज कोण चेक करत होतं? महिला व बाल विकास खात्याच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका या ठिकाणी चेक करत होत्या. परंतु लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर घोटाळे समोर येत आहेत. श्रीमंत महिला असताना सुद्धा या ठिकाणी आम्ही गोरगरीब महिला आहोत अशा प्रकारे खोटं सांगून लाभ घेऊ लागल्या होत्या. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या आता अर्जांची फेरपडताळणी कडकपणे चेक करण्यात आल्या. यामध्ये जवळपास आता त्या ठिकाणी 40 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेत. पहिला 1,40,00,000 लाडक्या बहिणी त्या ठिकाणी पात्र होत्या. परंतु लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचा जो आता हप्ता आहे तर तो अनेक गोरगरीब लाडक्या बहिणींना लवकर मिळत नव्हता. कारण श्रीमंत महिला देखील हा हप्ता येत होत्या. त्यामुळे त्यांना वगळून फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांच्या खात्यावरती आता मे आणि जून महिन्याचा हप्ता देण्याची ऑर्डर केली होती. आणि तशा प्रकारे अनेक महिलांना या ठिकाणी हप्ता बंद सुद्धा झाला आहे. तुमच्या सुद्धा कानावर बातमी आली असणार. KYC प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या शेजारच्या आत्या असेल, काकू असेल, मावशी असेल, अनेकांचा हप्ता बंद सुद्धा झाल्याची माहिती तुमच्या कानावर या ठिकाणी आली असेल. तुम्ही सुद्धा कधीतरी या ठिकाणी आता गप्पा मारत असताना म्हणला असणार माझा हप्ता येतोय, कोणी महिला म्हणत असणार माझा हप्ता बंद झाला. तर याची महत्वाची कारणे या ठिकाणी समोर आले. सर्वांनी ऐकायचं आहे. पुढे तुम्हाला आज रविवार नेमकं कोणत्या 14 जिल्ह्यातील 42 लाख लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे याची सुद्धा यादी आम्ही तुम्हाला पुढे या ठिकाणी सांगितल्या. त्यामुळे आज जर तुम्हाला पैशांचं वितरण झालं नाही तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले असं समजू शकता. कारण सरकारच्या माध्यमातून मागच्या आठवडाभर झालं पैशांचं वितरण होऊ लागले. ज्या शिल्लक राहिलेल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आज रविवारी 14 जून रोजी आता पैशांचं वितरण थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा या ठिकाणी होऊ लागले. मग सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी कोणाकोणाला पैशांचं वितरण होऊ लागले हे सुद्धा या ठिकाणी आपण झटपटपणे पाहूया. त्यानंतर जिल्ह्यांची यादी झटपटपणे पाहूया. परंतु 10 बँका कोणत्या आहेत? या 10 बँकांमध्ये जर तुम्ही खातं खोललं असेल तर फक्त या 10 बँकांमध्येच आता या ठिकाणी 8,700 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आलाय. मग त्या 10 बँका कोणत्या आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगणारच आहे. परंतु त्याआधी नेमकं कोणाला पैशांचं वितरण होणार आहे आणि कोणाला होणार नाही हे सुद्धा यादी आपण झटपटपणे या ठिकाणी पाहून घेऊया. आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे KYC करताना तुम्ही कोणाकोणाची KYC केल्या बघा. अनेक महिलांनी स्वतःची तेवढी KYC केल्या. त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना हप्ता आता येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे. कारण सरकारने सांगितलं होतं, तुम्हाला पण माहित आहे, तुमच्या वडिलांची तर KYC करा किंवा तुमचं लग्न झालं असेल तर पतीची तर KYC करा. मग तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की हप्ता आम्हाला मिळतोय आणि वडिलांची किंवा पतीची KYC का करायला सांगतायत? तर लक्षात ठेवा, पहिला तुमची उत्पन्नाची मर्यादा फक्त लाडकी बहीण योजनेच्या महिलांची चेक करत होते. परंतु आता जी या ठिकाणी उत्पन्नाची मर्यादा आहे तर ते तुमच्या वडिलांची किंवा तुमचं लग्न झालं असेल तर पतीची, दोघांची उत्पन्नाची मर्यादा या ठिकाणी चेक करण्यात येत आहे. आणि यामध्ये जर करता तुमचं 2.5 लाखांच्या वरती उत्पन्न 2025 या मागच्या वर्षी जर गेलं असेल तर अजिबात तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी होणार नाही आहे. कारण सरकार काय म्हणतंय, आम्ही लाडकी बहीण योजना गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी काढल्या. आणि जर करता या ठिकाणी तुम्ही जर आता हप्ता चुकीच्या मार्गाने येत असेल, 2.5 लाखांच्या वरती उत्पन्न या ठिकाणी तुमचं आता या ठिकाणी गेला असताना सुद्धा हप्ता घेत असाल तर सर्वांना या ठिकाणी आता हप्ता बंद होईल अशा प्रकारची सूचना या ठिकाणी आधीच सांगण्यात आली होती. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना लक्षात ठेवा, तुमचं 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे आणि KYC तुमच्या वडिलांची किंवा पतीची पण तुम्ही केली पाहिजे, तरच तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे. तर आज रविवार आहे 14 जून रोजी कोणत्या 10 बँकांना हा 8,700 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आल्याची माहिती समोर आल्या. तर त्या 10 बँका कोणत्या आहेत सर्वांनी कान देऊन ऐकायचं. त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी सांगणार आहे. तर बघा, पहिल्या 3 बँका आहेत HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक आणि ICICI बँक. या ठिकाणी खासगी बँका आहेत, परंतु याच्या शाखा या ठिकाणी खेडेगावामध्ये सुद्धा पसरलेल्या आहेत. आणि या ठिकाणी खूप मोठ्या बँका असल्याने अनेक महिलांना यामध्ये पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता पुढच्या 3 बँका या ठिकाणी निवडलेत, ॲक्सिस बँक, IDBI बँक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युनियन बँक. या बँकामध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा DBTच्या माध्यमातून आता हे मे महिन्याचे 1500 आणि जून महिन्याचे 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढच्या बँका गव्हर्नमेंट बँक आहेत, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँक ऑफ इंडिया. या बँकामध्ये जर तुम्ही खातं खोललं असेल तर तुम्हाला सुद्धा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या अंतर्गत
थेट रक्कम या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता मे महिन्याचा आणि जून महिन्याचा जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या. तुमची बँक या यादीमध्ये आहे का बघा. त्यानंतर लगेच 14 जिल्हे कोणते आहेत ज्यांना पैशांचं वितरण होणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे. पण त्याआधी बँका तुमची आहे का बघा. आता बघा महिलांनो, पुढच्या बँका सांगण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाची जी बँक आहे ज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणी खातं खोललेले असतात ती म्हणजे महाराष्ट्र बँक. या बँकामध्ये जवळपास या ठिकाणी आता 67 ते 68 लाख महिलांनी खातं उघडल्याची माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे या सुद्धा महिलांना लवकरात लवकर आता हप्ता या ठिकाणी या महत्वाच्या जिल्ह्यामध्ये वितरित होणार आहेत. कोणत्या जिल्ह्यामध्ये ते तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यानंतर महत्वाच्या 2 बँका या ठिकाणी निवडलेत ती म्हणजे पोस्ट ऑफिस बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया. खूप मोठ्या सरकारी बँका आहेत. यामध्ये जर तुम्ही खातं खोललं असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी आता पुढचा हप्ता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. आता जिल्ह्यांची यादी समोर आल्या. या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहताय का बघा. पहिले 2 जिल्हे निवडण्यात आलेत ते म्हणजे अत्यंत महत्वाचे आहेत. कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आता कोकणातील जिल्ह्यामध्ये हा लाभ त्यांच्या थेट बँकेच्या खात्यावरती जमा करणार असल्याची मोठी शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या. त्यानंतर जिल्ह्यांची यादी सांगतो बघा. त्यानंतर सिंधुदुर्ग, रायगड, त्यानंतर पालघर, ठाणे, मुंबई शहर, पुणे शहर या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना या ठिकाणी पुढील हप्त्याचा निधी मंजूर करून त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता पुढचा महत्वाचा जिल्हा यामध्ये घेण्यात आलाय तो म्हणजे या ठिकाणी आता सातारा जिल्ह्याचा काही भाग आणि छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि या ठिकाणी पालघर या भागातील सुद्धा महिलांना लवकरात लवकर आता निधी उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड, जालना, बुलढाणा, अकोला, परभणी, आता यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या भागातील महिलांना सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढचा या ठिकाणी नांदेड, लातूर, त्यानंतर या ठिकाणी जळगाव, नागपूर, नाशिक या जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचा निधी उपलब्ध करून देण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या. आतापर्यंत जी तुम्हाला माहिती सांगितली ही सूत्रांमार्फत दिलेली एक शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.